तर मित्रांनो, आपण आज आलो आपल्या कापसाच्या शेतामध्ये, ज्या शेतामध्ये आपल्याला भिजवायचं आता पुढे चालून, आणि त्या कापसाच्या शेतामध्ये आपण एकाड एक सरी काढण्याचं नियोजन चालू आहे. तर एकाड एक सरी काढून घ्यायची आपल्याला. तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले असेच व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज पाहता येतील. तर जरा मित्रांनो, तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे बैल झोपलेले, आव झोपलेले, आणि इकडं सरी काढीत आलेलो आहे तिथून चिपार इथपर्यंत. तर अर्धी सरी अजून पलकड राहिली. तर बघा इकडं आपण असं जुगाड केलेलं. तर बघा इकडं तुम्हाला दाखवतो सरी काढण्यासाठी, कारण माती पण लागणं आवश्यक असते. तर आवाज झोपून घेतले, कासरे इथं आपल्या रुमण्याला बांधलेत, आणि हे आपलं यटण लावलेलं आहे असं हे करून मागून खुटलेलं आहे अडकून. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये माती लागण्यासाठी ह्याच्यामध्ये एक थोडंसं चवळ केलं आहे, ही दोरी बांधून बघू शकता. ही दोरी बांधली अशी आडवी, आणि आडवी दोरी बांधून ह्याच्यात थोडंसं एक चवळ टाकले, आणि जास्त माती मागं पडायली होती मध्ये, सरी लागणं झाली ती जास्त माती. तर त्याच्यामुळे काय केलं, आपल्या तोरीच्या जे काटके असतात ते आमच्या अवताला इथं एक थोडंसं बोळ होतं. तर एक आयडिया केली आपण. तर ह्याच्यामध्ये तुरीच्या काटक्या तिकडून वळून घेतल्या अशा, आणि इकडं वळून घेतल्या, आणि इकडल्याला आपण काय केलं की ह्या इकडून पण असं इकडून वळून घेतल्या आणि इकडं वळून घेतल्या, जेणेकरून आपल्याला मधात पाला राहील आणि आपली माती व्यवस्थितपणे चढेल. तर त्यासाठी असं हे केलं. तर हे मागं थोडंसं निघालं, तर हे प्रत्येक तासावेळेस असं थोडंसं मध्ये टाकलायचं, जेणेकरून आपली माती जास्त प्रमाणामध्ये लागेल. तर बघू शकता इकडं आपलं कापूस कसा आला. तर मित्रांनो, आपल्या कापसाला आता भिजवायचं नियोजन चालू आहे, त्याच्यामुळे सरी काढायचं चालू आहे. तर बघू शकता इकडं सरी पण कशी निघाली मस्तपैकी अशी बघा. ती बघा सरी, असं लांबवर जरी बघितलं तरी मस्तपैकी सरी निघालेली बघा, बघू शकता. तर तुम्हाला इकडं दुसरी पण दाखवतो. तर ही बघा, ही पण, आणि इकडं पण बघा. तर एकदम बेस्ट अशी सरी निघालेली आहे आपल्या कापसाला, आणि पाती फूल फिल सर्व काही व्यवस्थित आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, एकाड एक सरी काढण्याचं नियोजन म्हणजे कसं असतं की पावसाचं जर जास्त प्रमाण झालं तर नंतर आपलं कापासही जाऊ नये, त्यासाठी आपण एकाड एक सरी काढून भिजवायचं नियोजन केलं आहे. तर मित्रांनो, एकाड एक सरी वाढायचं चालू आहे काम. तर मित्रांनो, निम्मं काम झालं आहे आपलं, निम्मं काम राहिले अजून. तर मित्रांनो, ही कापूस इतकाली झाला आहे म्हणजे 4-4.5 फूट. तर मित्रांनो, उद्याच्याला आपला व्हिडिओ येणार आहे की शेंडा कसा खोडायचा आहे ती. तर 4.5-5 फुटापर्यंत कपाशी झाल्यावर आपल्याला शेंडा खोडायचा आहे. तर उद्या आपला व्हिडिओ येणार, तो व्हिडिओ पाहून घ्या. तर मित्रांनो, बघून घ्या इकडं आपली सरी काढली इकडं आपण. तर हे असं जी ही निघालेलं असते सरी शेवट आल्यानंतर कडीला एकदम बांधायच्या. तर हे असं हे समोर घेऊन ठेवायचं असं हे. तर हे मोरी काढायचं असं, जेणेकरून आपल्याला महाग माती जास्त राहणार नाही. तर बघू शकता बैलांच्या बराबरीनं कापूस आलेला आहे. तर शेंडा खोडायच्या अवस्थेमध्ये काही झाडं आहेत. तर ते कापसाच्या वरून जी झाड दिसतंय हे, तर ह्याचा शेंडा खोडावा लागतो. म्हणजे तितका उंचीला आला कापसा, म्हणजे बैलाच्या वरी गेला की शेंडा खोडून टाकायचा. आपण जास्त वाढवू द्यायची नाही, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित नियोजन होऊन व्यवस्थित उत्पन्न निघेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपलं सरी काढण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो, कापूस भिजितो वेळेस एकाड एक भिजवा, जेणेकरून आपल्या रानाला जास्त पाऊस झाला तरी सहन करण्याची शक्ती जास्त राहील. तर मित्रांनो, चला आपण आता आपल्या कापसाला सरी काढून घेऊया. तर मित्रांनो, बाकीचे पण काम खूप आहेत, परंतु पाऊस नसल्यामुळे आपल्याला भिजवायचं पण आहे, आणि पावसाच्या आकारावर भिजवायचे, जेणेकरून आपल्या कापसाला पाणी लागू नये. तर मित्रांनो, बघू शकता इकडं तूर पण मस्त आलेली आहे. तर तुरीची शेंडे खोडल्यानंतर सुद्धा तुरीला उत्पन्न जास्त होते. तर तुरीची शेंडे 3 वेळेस खोडावं लागतात मित्रांनो. तर गुडघे इतके असताना, कमरा इतकं असताना, आणि छाती इतकी असताना, जेणेकरून फुलावस्था जास्त होईल. कारण जितके फुलं येतील तितके शेंगा येतील, आणि जितके शेंगा येतील तितक्या आपल्याला उत्पन्न वाढ होणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही तुरीचं पण नियोजन करू शकता. तर मित्रांनो, आपला शेंडे कसा खोडायचा कापसाचा त्याबद्दल व्हिडिओ येईन उद्याच्याला. तर व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. तर मित्रांनो, चला आपण आता थोडंसं आराम करूया तिकडं पाणी पिऊन. तर चला व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा, आणि आपण आता जाऊ तिकडल्याकडला. तर त्याची चपाशी आपली बॉटल ठेवलेली, तर तिथं जाऊन पाणी पिऊया, थोडा आराम करूया. तर तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो अजून पण.
तर मित्रांनो पाणी पिऊन थोडंसं आता बसतो, कारण जरा गोरं बी बेजार झाले, कारण माती शरीराला जास्त वाढायची असते त्याच्यामुळं जनावरं बेजार होतात आणि उन्हाचा पण कडाका पडला आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं आराम करू देत त्यांना पण 5 मिनटं, नंतर मग बाकीचं घेतो हाणून. तर मित्रांनो आपला आवत हाणायचं झालेलं आहे, म्हणजे सरी काढायची झालेली आपली सगळी, एकाड एक सरी काढून घेतली आपण, बघू शकता इकडं. तर हे मस्तपैकी असं सरी काढून घेतली. आता भिजवायला केव्हा पण आपल्याला भिजविता येतं, त्यासाठी आपण आधीच नियोजन केलं आहे. तर पाऊस आला तरी काही अडचण नाही आता, आणि नाही आला तरी काही अडचण नाही, आपल्याला भिजवून काढता येते. तर बघू शकता असं शाप सरी काढलेली बघा, मस्तपैकी सरी निघालेली. आणि आवाज जास्त लागलेलं नव्हतं पहिल्या वेळेस पाळी वेळेस, त्याच्यामुळे पण सरी तेवढी निघाली नाही. तर अजून पण हे जे भोंड असते तर हे भोंड मोठा होतं जास्त अजून. तर चला आपल्याला भिजवायपुरतं तर झाले. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आपलं हे जुगाड कसं वाटलं आवताचं सरी काढण्यासाठी ते कमेंट करून नक्की कळवा. तर चला मित्रांनो उद्या भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये आपण शेंडा कापसाचा किती अंतरावर खोडायचा ते सर्व माहिती देणार आहे आणि शेंडा ओळखण्याची पद्धत सांगणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.